नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्यासाठी द कॅनरी फेज 3 बालेवाडी या साईटची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये 2 BHK आहेत सर्व आणि 2 BHK संख्या तुम्ही पाहतात की 71 2 BHK फ्लॅट्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, जे की यामुळे जिंकण्याची संधी सुद्धा तुम्हाला चांगली आहे. तर या व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी थोडकी माहिती पाहूया आपली की अगर तुम्हाला म्हाडा फ्लॅटसाठी अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला या डॉक्युमेंटची गरज आहे, जी की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या सर्व डॉक्युमेंटची जेव्हा तुमची जुळणी होईल तेव्हा तुम्ही मला कॉल करू शकता. कृपया मला डॉक्युमेंट्स काय आहेत ते विचारण्यासाठी कॉल करू नका आणि आपला आणि माझा सुद्धा वेळ वाया घालवू नका. तर तुम्ही हे डॉक्युमेंट्स नोट करून ठेवा, याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे डॉक्युमेंट जुळणी केल्यानंतरच मला फोन करा फॉर्म भरण्यासाठी. तर आपण ही कॅनरी फेज साईट आहे ही पाहूया की हा साईड व्ह्यू आहे. बाजूने ह्या बिल्डिंग्स आहेत आणि जी म्हाडाची बिल्डिंग जी आहे ती एवढी मोठी नाही, उंच पण नाहीये. एक साईडला छोटीशी बिल्डिंग आहे म्हाडाची 10 फ्लोअरची. तर ती तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला इथे दिसेल बॅक साईडला इथं बिल्डिंग देण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी बॅक साईडला आहे, म्हणजे रोड पासून रिव्हर साईडला म्हाडाची बिल्डिंग देण्यात आलेली आहे. तर आता या प्रोजेक्टची आपण बेसिक माहिती पाहू कशी आहे. तर याचा स्कीम कोड आहे 860. याचं लोकेशन जसं मी सांगितलं बालेवाडी आहे. LIG इन्कम ग्रुपसाठी ही स्कीम आहे, म्हणजेच लोअर इन्कम ग्रुपसाठी, म्हणजे ज्यांचा इन्कम 9 लाखाच्या आत आहे आणि 3 लाखाच्या वर आहे, या ग्रुपसाठी ही स्कीम आहे. आणि EWS वाले सुद्धा या स्कीमसाठी अप्लाय करू शकतात, कारण तसा रूल आहे म्हाडाचा की तुम्ही एक स्टेपवर अप्लाय करू शकता. तर यासाठी जे डिपॉझिट आहे ते 20,708 रुपये आहे, ज्यामधील 708 रुपये ही फॉर्म फी असते, जी की नॉन रिफंडेबल असते. आणि 20,000 रुपये हे पुन्हा अगर तुम्ही विनर नाही झाले तर तुम्हाला पूर्णपणे रिफंड केले जातात. यामध्ये सर्व 2 BHK देण्यात आलेले आहेत, जे की 71 2 BHK यामध्ये देण्यात आलेले आहेत आणि ज्यांची किंमत सुद्धा एकदम जेन्युइन ठेवण्यात आलेली आहे, जी की 22 ते 24 लाखात तुम्हाला 2 BHK ते भेटणार आहे. ज्यांचा कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे 507 ते 544 स्क्वेअर फूट एवढा या 2 BHKचा कार्पेट एरिया ठेवण्यात आलेला आहे. आणि अगर प्रोजेक्टचं डिटेल हे पाहायचं झालं तर याचं डेट ऑफ कम्प्लिशन जे आहे ते 31 डिसेंबर 2027 ला आहे. या प्रोजेक्टला थोड्या लिटिगेशन्स आहेत, पण ते सुद्धा मला वाटतं क्लिअर होत सूट त्यांना आलेलं आहे, असं म्हणजे सुटत आलेले आहेत त्या. आणि यामध्ये टोटल म्हाडाची एक विंग सेपरेट आहे आणि बाकी बिल्डरचे 7-8 विंग्स आहेत. पण या रेड नंबरमध्ये फक्त 2च विंग्स रजिस्टर्ड आहेत, त्यामुळे मी इथं 2 लिहिलेले आहे, पण तिथं बिल्डरच्या एक 7-8 विंग्स आहेत. आणि म्हाडाची बिल्डिंग हे पूर्णपणे सेपरेट आहे आणि त्यामुळे त्यांना ॲम्युनिटीज कोणत्याही भेटणार नाहीत, कारण बाकीचे जे फ्लॅट्स आहेत बिल्डरचे ते सर्व कोटीच्या घरात आहेत. त्यामुळे नक्कीच 100% म्हाडाला कोणत्याही ॲम्युनिटीज तिथं नसणार आहेत. म्हाडाला पूर्णपणे ते वेगळं केलेलं असणार आहे. आणि या म्हाडाची बिल्डिंग जी आहे त्याला टोटल 12 फ्लोअर्स देण्यात आलेले आहेत, ज्या की प्रत्येक फ्लोअरला 6 फ्लॅट्स आहेत त्यामध्ये. आणि टोटल 71 फ्लॅट्स तिथं आहेत. 2 लिफ्ट 2 स्टेअरकेस सुद्धा देण्यात आलेले आहेत. आणि मधील पॅसेज जो आहे तुम्ही पाहू शकता की भरपूर मोठा पॅसेज सोडण्यात आलेला आहे, जो की 7 मीटर बाय 3 मीटर एवढ्या मापाचा आहे आणि मध्ये 1.55 मीटरचा पॅसेज सोडण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, जी आपली साईट आहे द कॅनरी कॅनरी फेज 3 बालेवाडी ही ऍक्च्युअली मॅपवर कुठे आहे आपण थोडासा पाहण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही इथं मॅपला सर्च केलं की कॅनरी बालेवाडी तर ते सर्च होणार नाही. तुम्हाला कुणाल असं पुढं हे ऍड करावं लागेल. कुणाल कॅनरी बालेवाडी असं ऍक्च्युअली याचं नाव आहे. तुम्हाला हा रेड डॉट जो आहे तो ही लोकेशन दाखवत आहे. आता ही लोकेशन ऍक्च्युअली कुठे आहे ते आपण पाहूया. पहिलं लोकेशनवर काम कुठवर आलं ते पाहूया. आता ही जी आहे ती कुणाल कॅनरी बालेवाडी ही साईट आहे. तुम्ही पाहू शकता की ते ह्या बिल्डरच्या बिल्डिंग्स आहेत. बरेच ABCDEF पर्यंत अशी 5-6 बिल्डिंग आहेत. आणि त्यानंतर ही सुद्धा एक बिल्डिंग बघा बिल्डरचीच आहे. तर तिथे जी लास्टला जी बॅक साईडला जी बिल्डिंग काम चालू आहे ही जी आहे ही म्हाडाची बिल्डिंग आहे. छोटीशी 10-12 फ्लोअरची समथिंग आहे. तर त्याची डिटेल माहिती आपण पाहणारच आहोत. तर ही जी बिल्डिंग आहे जी लोकेशन आहे ती म्हाडा बिल्डिंग साठी आहे, म्हणजे बॅक साईडला आहे. आणि मे बी इकडून हा रोड तुम्हाला दिसतोय. मला वाटतं की म्हाडाला साईडनेच रोड दिला जाईल असा, जेणेकरून ह्या रोडला इथे टच होईल. आणि हे जे आहे ह्याचं फ्रंटचं हा जो ओपन स्पेस असणार आहे आणि हा जो आहे हा एंट्री असणार आहे या सोसायटीसाठी वेगळी. आणि हा रोड मला वाटतं म्हाडासाठी वेगळा केलेला असावा, कारण ह्या जे फ्लॅट्स आहेत हे खूपच लक्झरियस फ्लॅट्स आहेत.
आणि यामध्ये अॅम्युनिटी सुद्धा खूप जास्त आहेत आणि सगळे फ्लॅट जवळजवळ CRच्या रेटमध्ये आहेत. सर्व करोडमध्ये फ्लॅट आहेत या सर्व. तर नक्कीच म्हाडाला यामध्ये कोणतीही अॅम्युनिटीज वापरायला भेटणार नाही. म्हाडाला पूर्णपणे सेपरेट केले जाणार, यामध्ये शंका नसावी. तर बघू शकता तुम्ही रिव्हर साईडच आहे ही साईट. मी तुम्हाला जे ऍक्सेस आहे ह्या साईडला जाण्यासाठी, तर हा जो आपला हा NH4 आहे, पुणे मुंबई हायवे. त्यामध्ये तुम्हाला पाहू शकता की स्टेडियम्स वगैरे आहेत जवळपास. आणि या इकडून चौकातून मधुबन सोसायटी रोड गेलेला आहे. इथं मार्बल कसाडा असो समथिंग काहीतरी आहे. आणि या इकडून तुम्ही आले इकडे की ह्या चौकातून तुम्ही समजा लेफ्ट टर्न घेतला की तुम्ही या साईडला जायचं, तुम्हाला इथं रस्ता भेटेल. कुंदन एस्पॅकिओ इथून हा रस्ता गेलेला आहे आणि हा सरळ एंड पर्यंत कुणाल कॅनरी बालेवाडी इथं पोहोचतो. तर आता ऍक्च्युली याचं नाव स्टेटमेंट पाहूया कसं आहे. आपण पाहू शकता इथं हे जे आहे द कॅनरी रेसिडेन्सीज कलेक्शन, म्हणजे आपण जे कुणाल म्हणतोय हीच ही साईट आहे द कॅनरी, आपण जशी की म्हाडाच्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आणि ते कन्स्ट्रक्शन या ठिकाणी चालू आहे. अशा पद्धतीने हा रोड वगैरे असा इथे देण्यात आलेला आहे. हा समोरचा रोड आहे त्याचा. मग आसपास खूप मोठमोठ्या सोसायटी सुद्धा आहेत. एरिया एकदम फुल डेव्हलपमेंट मध्ये आहे. लोकेशन सुद्धा याची चांगली आहे. तर याचा आपण आता फ्लोर प्लॅन पाहूया. आता यामध्ये या साईडचा आपण जो आहे मास्टर प्लॅन प्रथम पाहूया कसा आहे. हा पूर्ण हा मास्टर प्लॅन देण्यात आलेला आहे. यामध्ये खूप बिल्डिंग देण्यात आलेले आहेत. या साईडला जो आपण पाहिला तो इकडे हा मेन रोड आहे 30 मीटर वाईड DP रोड. इकडे हा जो आहे आता सध्या त्यांचं इथं ऑफिस स्पेस वगैरे देण्यात आलेला आहे, जसं की मी तुम्हाला दाखवलं मॅपमध्ये सुद्धा. आणि हा रोड आहे सोसायटीसाठी. तर इथे समोर पण पार्किंग वगैरे सोडण्यात आलेलं आहे थोडंफार. त्यानंतर इथून ह्या बिल्डिंग स्टार्ट होतात. BCDEFG या सर्व बिल्डरच्या बिल्डिंग्स आहेत आणि सर्व लक्झरियस फ्लॅट देण्यात आलेले आहेत. बिल्डिंग I पर्यंत आहे, हे HI पर्यंत आहे. आणि याच्या साईडला बरोबर या ठिकाणी इथे म्हाडाची बिल्डिंग आहे. पाहू शकतो मी मेन्शन सुद्धा केलेलं आहे. ही जी आहे ही म्हाडा बिल्डिंग आहे, एकदम आउटसाइड आहे, म्हणजे बॅक साईडला देण्यात आलेली आहे ऍक्च्युली साईडच्या. आणि या साईडला सुद्धा एक रोड दिसत आहे, सध्या तर तिथं नाहीये, पण मे बी फ्युचरमध्ये हा रोड बनणार असेल. मग कदाचित इकडून सुद्धा एक्झिट या सोसायटी इकडून सुद्धा मिळू शकतो एक्झिट, किंवा या साईडने सुद्धा असा रोड जो तिथे दाखवत आहे तो रोड असणार आहे. तर इकडून सुद्धा रोड असू शकतो किंवा हा सुद्धा ऍक्सेसिबल रोड असू शकतो फ्युचरमध्ये. तर ही आपण मास्टर प्लॅन मध्ये पाहिली की म्हाडा बिल्डिंग कोठे आहे. हे बिल्डिंग सर्व बिल्डरचे आहेत आणि या ठिकाणी म्हाडाची बिल्डिंग आहे. आता आपण फ्लोर प्लॅन पाहूया कसा आहे. आता 1st to 6th आणि 8 to 12 म्हणजे 12 फ्लोअरची ही बिल्डिंग आहे म्हाडाची. आपण कोणताही एक फ्लॅट पाहूया कसा आहे. सर्व फ्लॅट सारखेच आहेत जवळपास, थोडासा फक्त फरक आहे. तर आपण असं थोडंसं करूया. तुम्ही पाहू शकता की एका फ्लोअरला 6 2 BHK देण्यात आलेले आहेत. 1 2 3 4 5 6 2 स्टेअर केसेस देण्यात आलेले आहेत. इकडे एक स्टेअर केस, इकडे एक स्टेअर केस आहे आणि ही एक स्टेअर केसच आहे. त्यानंतर इकडे 3 लिफ्ट आहेत जवळपास, 1 2 नाही सॉरी 2च लिफ्ट आहेत. तर 2 लिफ्ट दिसत आहेत आणि तिसरी लिफ्ट 2 व्हीलर समथिंग पार्किंगसाठी वगैरे असेल. ही लिफ्ट 2 व्हीलर लिफ्टच काहीतरी देण्यात आलेलं आहे इथं. त्यानंतर आपण पाहूया की मधली लॉबी जी आहे तिथे चांगली सोडण्यात आलेली आहे. जवळजवळ 4.96 3.10 म्हणजे 10 फूट बाय 14-15 फूट अशी ही लॉबी आहे. आणि इकडे 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सुद्धा एकदम मोठी, सॉरी इकडे 2च आहेत फ्लॅट आणि इकडे त्यापेक्षा मोठी लॉबी सोडण्यात आलेली आहे, म्हणजे एकदम सुटसुटीत आहे स्पेस वगैरे वापरण्यासाठी.
7x3 मीटर एवढी मोठी जागा इथं सोडण्यात आलेली आहे. आता आपण कोणत्याही एका फ्लॅटचं माप पाहूया कसं आहे. आपण हा मधला जो फ्लॅट आहे याचं माप पाहूया कसं आहे. फ्लॅटची डायमेन्शन बघा की एंट्रीलाच इथं लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमचं एंट्रीलाच असा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमला लगेच अटॅच किचन आहे. किचन पासून इकडे गेलं एक सिंगल बेडरूम आहे आणि इकडे मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे आणि एकच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे जे की कॉमनच आहे. बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं नाही. बाकी व्हेंटिलेशन वगैरे चांगलं आहे. इकडे बेडरूमला मोठी विंडो आहे. या बेडरूमला विंडो आहे. किचनला सुद्धा चांगली विंडो देण्यात आलेली आहे आणि हॉलला सुद्धा फक्त विंडोच आहे. इथं कुठेही तुम्हाला बाल्कनी दिसणार नाहीये. म्हणजे 2 BHK फ्लॅट देण्यात आलेला आहे पण बाल्कनी देण्यात आलेली नाही. खूपच निराशाजनक गोष्ट आहे ही. आता आपण हॉलचं माप पाहूया कसं आहे. हॉलचं माप जवळपास 11.5 x 14 या मापाचा हॉल आहे. 11.5 म्हणजे भरपूर एक सफिशियंट मापाचा हॉल देण्यात आलेला आहे इथं. आणि किचनचं माप जे आहे ते 8x7.5 आहे जे की बऱ्यापैकी हेच याच मापाचं किचन असतं. त्यानंतर जी चिल्ड्रन्स बेडरूम आहे ती 10x9 या मापाची आहे आणि जी मास्टर बेडरूम आहे ती 11.5x10 या मापाची देण्यात आलेली आहे. सॉरी, इथे एक टॉयलेट बाथरूम मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. म्हणजे 2 टॉयलेट बाथरूम आहे तिथे. इकडे एक अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. एकंदरीत हा 2 BHK आहे पण याला बाल्कनी देण्यात आलेली नाहीये. याचं जे फ्लोर प्लॅन जो आहे तो ठीकठाक आहे. कंजेस्टेड वाटत नाहीये पण बाल्कनी नाही ही फक्त एक खूप मोठं डिसएडव्हान्टेज आहे. या साईज फ्लॅट पाहिले तर अशा पद्धतीने आहेत. याला सुद्धा बेडरूमला कॉमन टॉयलेट बाथरूम आणि अटॅच दोन्ही देण्यात आलेले आहेत. जर या साईटची तुलना मार्केट रेटची करायची झाली तर ऍक्च्युली आपण ह्या म्हाडाच्या फ्लॅटची तुलना या बिल्डरच्या फ्लॅटशी करू शकत नाही. पण या एरियामध्ये ऍक्च्युली मार्केट रेट काय आहे, म्हणजे तुम्ही रेग्युलर बिल्डरकडे फ्लॅट घ्यायला गेले तर तुम्हाला काय इथं प्राइस मध्ये फ्लॅट मिळत आहेत ते आपण फक्त पाहूया. पण याची आपण ऍक्च्युली म्हाडाच्या फ्लॅटची तुलना करत नाही कारण ह्या फ्लॅटला खूप सोयी सुविधा आहेत, खूप अम्युनिटीज आहेत. त्या तुलनेत म्हाडाच्या फ्लॅटला इथं बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली नाहीये. त्यामुळे तुलना नाही करत, फक्त आपण मार्केट रेट पाहतो या ठिकाणी काय आहे. तर या ठिकाणी जो बिल्डरचा 830 स्क्वेअर फूट एरिया असणारा फ्लॅट जो आहे तो आपण 99 एकरला याचे पाहिलं तर 1.88 करोड एवढी प्राइस ठेवण्यात आलेली आहे. तर मला पण ही प्राइस थोडीशी खूप जास्त वाटते. पण ऍक्च्युली ही प्राइस आपण 99 एकरवरून घेतलेली आहे त्यामुळे ती खोटी तर नसणार आहे. एवढा महाग इथं या एरियामध्ये फ्लॅट आहे आणि त्या तुलनेत जर म्हाडाचा फ्लॅट म्हणला तर ते खूपच किंमत निघली क्षुल्लक आहे. पण म्हाडा फ्लॅटला अम्युनिटी सुद्धा नाहीये, त्या सोयी सुविधा सुद्धा नाहीयेत. पण त्या एरियामध्ये तुम्हाला राहायला मिळणार आहे हे फक्त विचार करा. त्या तुलनेत म्हाडाचा फ्लॅट अगर आपण कम्पेअर केला तर 544 कार्पेट एरिया म्हाडाचा फ्लॅटचा आहे. म्हणजे त्यापेक्षा 200-300 फक्त स्क्वेअर फूट कमी आहेत आणि तो फक्त 24 लाखाला इथे ठेवण्यात आलेला आहे. ऍडिशनल चार्ज आपण 5 लाख जर दिले मॅक्सिमम, तेवढे पण होणार नाहीत. 4 लाखाच्या आसपास ऍडिशनल चार्ज असतील याचे. तर 29 लाखापर्यंत किंवा 28-29 लाखापर्यंत तुम्हाला हा फ्लॅट मिळणार आहे आणि त्याचं पर स्क्वेअर फूट काढले तर 5,000च्या आसपास पडणार आहे. आणि बिल्डरचा फ्लॅटचा पर स्क्वेअर फूट जो हे आहे किंमत आहे ती जवळजवळ 20,000च्या घरात आहे. खूपच जास्त किंमत इथे लावण्यात आलेली आहे असं मला वाटतंय. नंतर प्रश्न येतो की या एरियामध्ये रेंट किती मिळू शकतं. अगर तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी हा फ्लॅट घेत असाल तर या ठिकाणी आपल्याला हे पाहणं गरजेचं आहे की या एरियामध्ये रेंट काय चालू आहे सध्या. तर जे बिल्डरचे फ्लॅट्स आहेत की ज्याला अम्युनिटीज असतात त्या 2 BHK ला इथे जवळजवळ 30,000 पर्यंत रेट मिळते आरामात. पण जसं की हा म्हाडाचा फ्लॅट आहे याला ओपन बाल्कनी सुद्धा नाहीये त्यामुळे ह्याला आपण एक अंदाजे 20,000 पर्यंत आपण याला धरू शकतो की याला रेंट मिळू शकते. तुम्हाला 15 ते 20,000च्या रेंजमध्ये मला वाटतं की रेंट मिळायला पाहिजे. आता शेवटी आपलं जे आहे की ओपिनियन आपण देतो ह्या फ्लॅट साईट बद्दल काय आहे. तर याचा आपण ऍडव्हान्टेज पाहिले तर याचं लोकेशन खूप चांगलं आहे. इथं क्वांटिटी सुद्धा चांगली आहे की 71 फ्लॅट्स आहेत, सर्व 2 BHK आहेत. त्या आणि बिल्डिंग सेपरेट आहे त्यामुळे तुम्हाला मेंटेनन्स सुद्धा खूप कमी असणार आहे कारण तुम्हाला कोणते अम्युनिटीज नसणार आहेत. त्यामुळे मेंटेनन्स सुद्धा कमी असणार आहे. त्यामुळे आणि व्हेंटिलेशन बघितलं तर याला चांगलं आहे. रिव्हर साईड आहे
त्यामुळे व्हेंटिलेशन सुद्धा चांगलं आहे या साईडला. म्हणजे फ्लॅटला सुद्धा खिडक्या वगैरे चांगल्या देण्यात आलेल्या आहेत. डिसएडव्हान्टेज मला वाटते की फक्त याला बाल्कनी देण्यात आलेली नाहीये आणि एम्प्टी सुद्धा आपण नाहीयेत, हे डिसएडव्हान्टेज म्हणू शकतो आणि ऍडव्हान्टेज सुद्धा म्हणू शकतो. बाकी माझं तर मत आहे की फ्लॅटला बाल्कनी ही आवश्यक आहे. तुम्हाला अगर वाटत असेल की बाल्कनीची एवढी खूप आवश्यकता नसते तर तुम्ही ह्या फ्लॅटला नक्की अप्लाय करू शकता. बाकी याचा फ्लोर प्लॅन वगैरे चांगला आहे, फक्त बाल्कनी नाही ही एक डिसएडव्हान्टेज आहे आणि याची किंमत सुद्धा मला वाटते की चांगली आहे. तर व्हिडिओला एंड पर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.